नमस्कार मित्रांनो, मी प्रज्ञेश मोळक म्हणजेच साकू तुमचं पुन्हा एकदा जिंदगी वसूल या एपिसोडमध्ये स्वागत. आता मी एका हिलटॉपवर उभा आहे कॅपेडोकियामध्ये, जे की गोरमे नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या ठिकाणी मी आहे. कॅपेडोकिया परिसर हा खतरनाक मोठा आहे आणि साधारणतः 15-20 गावांचं कोलॅबरेशन होऊन त्याला कॅपेडोकिया असं म्हणतात. आणि इथे जगातलं सगळ्यात पॉप्युलर असं हॉट एअर बलून हे पाहण्यासाठी मी आलेलो आहे. निश्चित मी त्याच्यात बसलेलो नाही आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे, मी ते तुम्हाला सांगणार आहे. पण आपण सकाळी लवकर उठून साधारणतः 5:30ला उठून 1 किलोमीटरभर चालून या हिलटॉपवर आलेलो आहोत आणि प्रचंड लोक इथे दिसत आहेत तुम्हाला, जी की हिलटॉपवर आली आहेत. इथे सनराईज आणि सनसेट पॉईंट असं दोन्ही एकाच डोंगरावरनं पाहता येतं आणि त्यामुळे लोक इथे उत्स्फूर्तपणे सकाळी उठून आलेले दिसत आहेत. मला सांगायला अजून एक गोष्ट वाटते की इथे हजारो लोक आता बलून बघायला आलेत आणि बलूनमध्ये सुद्धा साधारणतः हजारो लोक बसलेली आहेत. कारण की एका बलूनमध्ये साधारणतः 16 ते 30 असे लोक बसतात किंवा उभेच राहतात, म्हणजे कारण की त्यांना बसता येत नाही. पण सो ही गंमत आहे हॉट एअर बलूनची. जगातलं सगळ्यात फेमस ठिकाण. माझ्या पाठीमागे तुम्ही लाईन बघू शकता, किती लोक इथे बलून फक्त पाहायला आलेत. अनफॉर्च्युनेटली आज वेदर चांगलं नसल्यामुळे ग्रे स्केल सगळीकडे पसरलेली आहे आणि मागे तुम्ही 2 बलून बघू शकतात, एकमेकांना टच करत आहेत. तर वेगवेगळ्या गोष्टी मी या हिलवरनं ऑब्झर्व करतोय आणि पाहतोय, कारण की एक एक्सपिरियन्स आहे. डेफिनेटली बलूनमध्ये बसायला आवडलं असतं, परंतु त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. माझ्या पाठीमागे तुम्ही आता 50हून अधिक शेकडो बलून्स सगळे बघताय. त्याचं कारण असं आहे की या बलूनमध्ये बसण्यासाठी तुम्हाला तब्बल 200 ते 400 युरोज मोजायला लागतात. तुम्हाला समजतंय का की 200 ते 400 युरोज तुम्हाला मोजावे लागतात. खतरनाक महाग विषय आहे हा. आणि तुम्ही जर बघितलं तर साधारणतः 16-17 हजारापासून ते 32 हजारापर्यंत भारतीय चलनामध्ये जर मोजायचं झालं तर तेवढे पैसे मोजावे लागतात. आणि तेवढे पैसे मला ह्याच्यात मोजायचे नव्हते, कारण की माझं रिटर्न तिकीट इंडियाला ते पण ह्याच्यापेक्षा स्वस्त आहे. आणि निश्चित 1 तास वर जाता येतं. मग तुम्हाला एक सँडविच मिळतं आणि एक चीप शॅम्पेन मिळतं, एक ग्लास. पण ते पण वर्थ नाही असं बऱ्याच लोकांनी सांगितलं. पण येस, तुम्ही म्हणाल एवढा लांब गेला होतास तर केला असतं भावा वगैरे, पण निश्चित अनेक गोष्टींमध्ये पैसे अडचणीचे ठरतात आणि तुम्हाला कधीच पैशांचं सोंग आणता येत नाही. तर जिंदगी वसूल करत असताना आपण बजेट ट्रॅव्हल करतोय आणि त्यामुळे हा निर्णय मी घेतला. पण मला तो आत्ता वर्थ वाटतोय, कारण की अनफॉर्च्युनेटली सनराईज पण चांगला होत नाही आहे, शेड्स पण चांगला दिसत नाही आहेत. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे हे सगळे बलून्स बघू शकताय. मी तुम्हाला सगळे बलून्स दाखवतोय वेगवेगळ्या अँगल्सनी ते उडत असताना. त्यामुळे अजून काय पाहिजे. कॅपेडोकियाचे हे सगळी डोंगर आणि त्याच्यात हे आलेले वर बलून्स. तर मला वाटतं हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी जिंदगी वसूल या एपिसोडमध्ये करायचं ठरवलं. त्याचं कारण असं की टर्कीमध्ये ही एक नावाजलेली जागा आहे. कोविडच्या पूर्वी याच बलूनची प्राईस साधारणतः 60 युरोज फक्त होती. 60 युरोज मला वाटतं अफोर्डेबल सगळ्यांना होतं त्यावेळेस. 50 किंवा 55 किंवा 60 युरोज अगदीच कमी होतं. तेवढं ह्याच्यात करता आलं असतं तर काही मला वाटलं नसतं, म्हणजे ते 4-5 हजार रुपयात तुमचा खेळ झाला असता. परंतु आत्ता 25-1 हजार रुपये भरण्याची माझी तरी ऐपत नाही आहे, कारण की जवळपास मी 50 दिवसाची युरोपियन टूर करतोय आणि ती सगळी बजेट करतोय. पण मी एका उत्तम हॉस्टेलमध्ये राहतोय. त्या हॉस्टेलचा फोटो तुम्हाला इथे टाकतोय.
ते हॉस्टेल मला 1240 रुपयाला पर नाईटनी मिळालं आहे. इथे 2 रात्र घालवतो आहे. एकदम स्वस्त आणि केव्ह हॉस्टेल असल्यामुळे एक फील पण भारी येतो आहे. बाकी एक ग्रीन टूर नावाची एक टूर मी करणार आहे. त्याचा व्हिडिओ पुढचा असणार आहे. तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. त्या ग्रीन टूरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. परंतु आत्ता हा हॉट एअर बलूनचा एक नजारा, जिथे अनफॉर्च्युनेटली सनराईज चांगला नाही आणि ग्रे स्केलमध्ये हे सगळं दिसतंय. त्याच्यामुळे मजा घ्या. आणि जर तुम्ही टर्कीला यायचा विचार केलात तर तुमच्याकडे बक्कळ पैसे असू द्यात तरच तुम्ही या हॉट एअर बलूनमध्ये बसू शकता. अर्थात हा व्यक्तिसापेक्ष प्रश्न आहे. ज्याला बसायचं तो बसेल आणि ज्याला नाही बसायचं तो नाही बसणार. परंतु मला वाटतं दोन्ही एक्सपिरियन्सेस चांगले आहेत. इथे हिलटॉपवर येऊन हे सगळे बलून्स पाहणं सुद्धा एक चांगला एक्सपिरियन्स राहिला माझ्यासाठी. आणि जे बलूनमध्ये बसले आहेत त्यांना सुद्धा कदाचित चांगलं वाटलं असेल असं एक आपण अपेक्षा ठेवूयात. आणि या अपेक्षेसह हा व्हिडिओ आता संपवूयात, कारण की फार काही मोठा व्हिडिओ करण्यात अर्थ नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकता एक अमेझिंग नजारा परत माझ्या पाठीमागे. तर मित्रांनो, टर्कीमध्ये अनेक गोष्टी आहेत पाहण्यासारख्या. इस्तानबुल, इझमिर, बोड्रम, अंतालिया, कॅपडोकिया, ट्राबझॉन, ब्लॅक सी, खूप गोष्टी. प्रचंड मोठा देश आहे आणि खूप फिरू शकता. मी निश्चित कधीतरी लाईफ टाईममध्ये परत टर्कीला येईल आणि जर त्यावेळेस पैसे असतील किंवा त्यावेळेस ह्याचे रेट्स खाली गेले असतील तर निश्चित करेल. पण हे रेट्स कोविडमुळे वर झालेले आहेत. टुरिझम आत्ता वाढलं आणि इथल्या गावकऱ्यांना वाटतं आता पैसे कमवायचा टाईम आहे, त्यामुळे हे रेट्स वाढलेले आहेत. त्यामुळे ठीक आहे, ज्या त्या ठिकाणच्या ज्या त्या गोष्टी ज्या त्या तऱ्हा. आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनुभव मला बलूनचा सांगता आला नाही, पण मला वेगळा अनुभव सांगता आला आणि जो की उपयोगी ठरेल मला वाटतं. त्यामुळे मराठीमध्ये व्हिडिओज मी युरोपातनं करत होतो, आता मी टेक्निकली एशियामध्ये उभा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडला असेल आणि तो तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला इतर व्हिडिओ सुद्धा बघायला मिळतील. बाय.